तुम्ही मोठ्या शहरांमध्ये मेट्रो आणि मोनोरेल सारख्या वाहतूक व्यवस्था पाहिल्या असतील, पण बहुतांश लोकांचा मेट्रो आणि मोनोरेलमध्ये गोंधळ होतो. त्यांना दोन्हीमधला फरक माहीत नसतो. तेव्हा चला आज आपण मेट्रो आणि मोनोरेलमधील फरक थोडक्यात जाणून घेऊ. मेट्रो आणि मोनोरेल या दोन्हीही वाहतूक व्यवस्था आहेत, जे मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी निर्माण केल्या जातात. मेट्रो हा शब्द मेट्रोपॉलिटन एरियासाठी वापरला जाणारा संक्षिप्त शब्द आहे. मेट्रोपॉलिटन एरिया किंवा मेट्रो म्हणजे महानगर किंवा मोठे शहर. तसेच मेट्रो म्हणजे जमिनीखाली असणारी रेल्वे वाहतूक व्यवस्था. मोनो म्हणजे एक. मोनोरेल म्हणजे अशी रेल्वे प्रणाली ज्यामध्ये रेलगाडी एका रुळावरून किंवा तुळईवरून जाते. मेट्रो ट्रेन ही दोन समांतर रुळांवरून जाते. मेट्रो ट्रेन जमिनीखालून, जमिनीवरून तसेच जमिनीपासून उंच बांधलेल्या रुळांवरून जाते. तर मोनोरेल प्रणालीमध्ये ट्रेन जमिनीपासून उंच बांधलेल्या एका रुळावरून किंवा कॉन्क्रीटच्या तुळईवरून जाते. काही मोनोरेल गाडी तुळईला लटकत जातात. जलद परिवहन म्हणजे रॅपिड ट्रान्झिट किंवा मास रॅपिड ट्रान्झिट तसेच हेवी रेलला मेट्रो म्हणून संबोधले जाते. जमिनीखाली असलेल्या रेल्वे प्रणालीला विविध प्रदेशांमध्ये सबवे, ट्यूब, मेट्रो किंवा अंडरग्राऊंड म्हटले जाते. मोनोरेल शब्दाची उत्पत्ती 1897 मध्ये जर्मन अभियंता युजेन लँजेन यांच्याकडून झाल्याचे मानले जाते. मेट्रो प्रणालीची सुरुवात 1863 मध्ये लंडनच्या स्टीमहॉल्ड मेट्रोपॉलिटन रेल्वेच्या उद्घाटनाने झाली. तर मोनोरेल प्रणालीमधील ट्रेनचा पहिला नमुना रशियामध्ये 1820 मध्ये इवान एल्मोनो यांनी बनवला होता. मेट्रो गाडीला साधारण 4, 6, 8 किंवा त्यापेक्षा जास्त डबे असतात. तर मोनोरेल गाडीला 2, 4, 6 किंवा त्यापेक्षा जास्त डबे असतात. दोन्ही प्रणाली महानगरांमध्ये स्थापन केल्या जातात. मेट्रो प्रणाली स्थापन करण्यासाठी जास्त जागा लागते, तर मोनोरेल स्थापन करण्यासाठी कमी जागा लागते. मेट्रो गाडी आणि मोनोरेल गाडी दोन्हीही प्रामुख्याने विजेवर चालतात. काही मोनोरेल गाडी डिझेलवर चालतात. पूर्वी मोनोरेल गाडी वाफेवर चालवली जात असे. मेट्रो गाडीला सामान्यतः धातूची चाके किंवा रबर टायर असतात, तर मोनोरेल गाडीला प्रामुख्याने रबर टायर असतात. मोनोरेल गाडीच्या तुलनेत मेट्रो गाडीचे भाडे जास्त असते. मेट्रो गाडीची प्रवासी वाहतूक क्षमता मोनोरेल गाडीपेक्षा जास्त असते. मोनोरेल गाडीच्या तुलनेत मेट्रो गाडीचा आवाज अधिक मोठा येतो. सामान्यतः मोनोरेल प्रणालीच्या तुलनेत मेट्रो प्रणाली उभी करण्यासाठी अधिक खर्च येतो. भारतात मेट्रो गाडीचा सरासरी वेग 35 ते 60 किलोमीटर प्रति तास आणि उच्चतम वेग 80 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका आहे. तर मोनोरेल गाडीचा सरासरी वेग 32 किलोमीटर प्रति तास आणि उच्चतम वेग 80 किलोमीटर प्रति तास इतका आहे. भारतात प्रथम 24 ऑक्टोबर 1984 मध्ये कोलकाता येथे मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. तर मोनोरेल सेवा प्रथम 2 फेब्रुवारी 2014 मध्ये मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. जगभरात 886 पेक्षा जास्त मेट्रो प्रणाली आणि 42 पेक्षा जास्त मोनोरेल प्रणाली कार्यरत आहेत. भारतात सध्या दिल्ली, मुंबई, नवी मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, नागपूर, पुणे, नोएडा, कोची, लखनौ, गुरुग्राम, जयपूर, कानपूर आणि आग्रा या 17 शहरांमध्ये मेट्रो प्रणाली कार्यरत आहे. तर फक्त मुंबईमध्ये मोनोरेल प्रणाली कार्यरत आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.